उत्तरेकडील शीतलहरी महाराष्ट्राकडे येत असल्याने राज्यात थंडीची लाट 2 दिवस कायम राहण्याचे संकेत आहेत. आज 11 डिसेंबर रोजी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात थंडीच्या लाटेची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट हवामान विभागाने दिलाय. उर्वरित राज्यात हुडहुडी कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर भारतात थंडीची तीव्र लाट कायम असून बुधवारी म्हणजेच काल 10 डिसेंबर रोजी पंजाबच्या आदमपूर येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी 3 अंश किमान तापमानाची तर सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये कर्नाटकच्या कारवार येथे देशातील उच्चांकी 35.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यातील रत्नागिरी येथे राज्यातील उच्चांकी 34.6 अंश तापमानाची नोंद झाली. किमान तापमानाचा पारा 10 अंशाच्या खाली आल्यास तसंच तापमानात सरासरीच्या तुलनेत 4.5 अंशाची घट झाल्यास थंडीची लाट तर तापमानात 6.5 अंशापेक्षा अधिक घट झाल्यास तीव्र लाट आल्याचं समजलं जातं. बुधवारी म्हणजेच काल 10 डिसेंबर रोजी धुळे, निफाड, नाशिक, जेऊर, परभणी, गोंदिया, वर्धा, यवतमाळ, नागपूर येथे थंडीची लाट होती. आज 11 डिसेंबर रोजी मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सोलापूर, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात थंडीची लाट येण्याची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट हवामान विभागाने दिलाय.